ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले, मात्र शेती परत उगवायला काही वेळ लागला, त्याच्यामुळे शेतीचे दर आहेत, आपलं भाज्यांचे दर आहेत ते वाढले होते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांची चर्चा करून घेऊया। काय सांगाल, भाज्यांचे दर वाढलेले आहेत, आवक देखील कमी झाली होती, काय सांगाल? आवक कमी व्हायचं एकच कारण आहे की मध्ये पावसाने माल खराब झाले होते, त्यामुळे आवक कमी झाली होती। आता आवक वाढत चाललेली आहे। आता 15 दिवसांमध्ये परत बाजार जागेवरती येतील। पाहायला गेलं तर शेवग्याची शेंगीचे देखील प्रमाण दर वाढले होते, किलोला 400 रुपये किलो देखील म्हटलं जात आहे। परत बाकीच्या भाज्या असेल, कोथिंबीर असेल, त्याची जोडी कमी झाली आहे, काय सांगाल? अवकाळी पावसामुळे सगळी नुकसान झाली होती शेतकऱ्यांची, त्यामुळे सगळे बाजार वाढले होते। आता 15 दिवसांमध्ये परत बाजार जागेवरती येतील। साधारण भाज्याचे दर आता किती आहेत? शेवग्याची शेंग असेल किंवा कांद्याची पात असेल, वांगी असतील, काय दर आहेत? शेवग्याची शेंग आता जो 300-400 रुपये किलो आहे। बाकी तरकारी सगळी तरकारी 80 रुपये 100 रुपयाच्या कमी नाही कुठलीच किलोच्या। पालेभाज्या कोथमिरा जरी 20 रुपयापर्यंत आलेली, पालक 20 रुपये, आता मेथी 20 रुपये। आता पालेभाजी कमी झाली, पण तरकारी आता 1-15 कमी होईल अजून। आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहेत, काय सांगाल? ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले होते, भाज्यांचे नुकसान झाले होते, मात्र आता परत पीक यायला लागलेले आहे, दर देखील काही कमी झाले आहेत, काही ठिकाणी दर वाढलेत, काय सांगाल? त्यापेक्षा आता थोडे दर कमी झालेले आहेत आणि अजून 15 दिवसानंतर अजून कमी होतील। आणि अवकाळी पावसामुळे जवळजवळ शेतकऱ्यांचं जवळजवळ 80% नुकसान झालं, पण आता थोडे थोडे हळूहळू मालामध्ये सुधारणा होईल, त्याच्यानंतर थोडे थोडे स्थिर होऊन बाजारभाव स्थिर होतील, बाजार लेवल स्थिर होईल 15 दिवसानंतर। वाटाण्याचे दर सध्या काय असतील? आणि आता सध्याचे दर 100 रुपये 80 रुपये किलो आत्ताचे चालूचे आहेत, याच्या मागे 15 दिवसापूर्वी 200 रुपये किलो होते। शेवगा 400 रुपये किलो आहे, आता तो कमी होईल। बाकी वांग्याचे दर पण वाढलेले आहेत, वांग्याचे दर 100 रुपये किलो आहेत, पण ते पण थोडे थोडे, भाज्यांचे दर आता थोडे थोडे कमी होतील। 15 दिवसात पूर्ण लेवल होईल, 15 दिवसाच्या नंतर आहे ना पूर्ण बाजार लेवल होणार एकदम। मात्र आता भाज्यांचे दर काही ठिकाणी वाढले तर काही स्वस्त देखील झालेले आहेत। ग्राहकांचा कशा प्रकारे तुमच्या बरोबर ग्राहक? होलसेलचे बाजार आहेत ना, होलसेलच्या हिशोबाने बरोबर बाजार येते। आता आहे ना 15 दिवसानंतर बरोबर सगळ्यांची लेवल होईल बाजाराची। आता कोथमीर 8 रुपये 10 रुपये नाही खपत। तुम्ही देखील शेतकरी आहात, सगळ्यात मोठे जुने व्यापारी आहात मार्केटमधले, भाज्यांचे दर कमी जास्त होत चालले आहेत, काय सांगाल याबद्दल? भाज्या त्या पावसामध्ये माल कमी जास्त होते। आता पाऊस नाही, त्याच्यामुळे माल आवक वाढली, माल सगळीकडनं आवक वाढली आणि बेळगाव सगळीकडनं माल आता यायला लागला मुंबईला। नक्कीच जर पाहायला गेलं तर शेवग्याचे शेंगाचे दर आहेत ते साधारण किलोला 300 ते 400 रुपये झालेले आहे, मात्र त्या पालक भाज्या आहेत त्याचे दर सध्या तरी कमी पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सह गणेश सोबत मयूर, साम टीव्ही, मुंबई। मुळामध्ये काय झालेलं आहे की शेतकरी हा फक्त पिकू शकतो, तो ना विकू शकत ना काढू शकत। जो काय व्यापार चाललाय तो मधल्या व्यापाऱ्यांवरती आणि दलालांवरती आहे। शेतकरी एवढा माल पिकू शकतो, भरपूर पिकू शकतो, पण काढायला त्यांच्याकडे माणसं नसतात, त्याच्याकडे विकायला मजूर नसतात, काढायला मजूर नसतात, विकायला माणसं नसतात। त्याच्यामुळे हे दलाल असतील, व्यापारी असतील, ह्यांच्या थ्रू तो मार्केटमध्ये येतो। आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळं ह्याचा फायदा बाहेरच्या राज्यांनी घेतला। आज बेळगावमध्ये, कर्नाटकमध्ये असेल, कर्नाटकवरून जवळजवळ 80% पालेभाजी वाढत्या बाजारामध्ये मुंबईमध्ये आला, गुजरातमधून आला, राजस्थानमधून आला। पण महाराष्ट्रामध्ये जो पिकलेला माल होता, महाराष्ट्रामध्ये 50% माल पिकला, तो जागेवरच विकला गेला, तो मुंबईपर्यंत कुठल्या शहरापर्यंत पोहोचला नाही। याचा परिणाम शेतकऱ्याचा तिथे जागेवरतीच माल विकला गेला शेतकऱ्यांचा मुंबईपर्यंत। अवकाळी पावसाचा फायदा हा बाहेरच्या राज्यांना झाला, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नाही झाला, असं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।